बदाम कतली ही काजू कतलीपेक्षा नरम असते आणि म्हणूनच बहुधा ती सर्वच मिठाईंच्या दुकानात विक्रीस ठेवली जात नसावी, परंतु काजू कतली मात्र मुबलक प्रमाणात तुम्हाला आढळते। तर अशी ही सुंदर कलरची व अप्रतिम चवीची बदाम कतली आज आपण बनवलेली आहे। नमस्कार, मी सीमा सावंत, मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। कतली म्हटली की आपल्या डोळ्यासमोर नेहमी काजू कतलीच येते आणि ती सर्वांची आवडती सुद्धा आहे। पण बदाम कतली सुद्धा तेवढीच चविष्ट चवदार असते, अप्रतिम चवीची असते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राइब करा। बदाम कतली करण्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपण 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपण 1 कप बदाम टाकणार आहोत। आता हे बदाम आपण 7 ते 8 मिनिटं उकळायचे आहेत। उकळवणार आहोत म्हणजे पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे। आपल्याला यांना शिजवायचं नाही आहे, आपल्याला फक्त पाणी उकळेपर्यंत त्यांना पाण्यात ठेवायचं आहे, कारण आपल्याला बदामांची सालं काढायची आहेत। त्यासाठी हा सोपा उपाय आहे आणि झटपट उपाय आहे। 7 मिनिटं झालेली आहेत, पाणी उकळायला लागलेलं आहे। आपण गॅस बंद करूयात आणि बदामांना पूर्णपणे थंड होऊ देऊयात। एकदा हे थंड झाले की यांची सालं पटापट निघतील। आपण बदाम सोलून घेतलेले आहेत। हे करणं अतिशय सोपं आहे, कारण आपण बदामांना जेव्हा गरम पाण्यात उकळवतो तेव्हा त्यांची सालं लूज होतात आणि अगदी सहजपणे ती निघतात। आता आपण परत कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आपण 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपण 1 कप साखर घालणार आहोत। आपण याचा 2 तारी पाक बनवणार आहोत। मिश्रणाला उकळी यायला लागलेली आहे, तरीही आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे। पाक थोडा घट्ट झालेला आहे। आपण आता त्याची तार निघते का ते चेक करूयात। याची तार निघते आहे, बघा, ही याची जाडी तार निघालेली आहे। सध्या आपण हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि त्यात आपण 1 चमचा साखर आणि वेलचीचं मिश्रण घालूयात, त्यामुळे त्याला चांगला सुवास येईल। व्यवस्थित परत ढवळून घेऊयात। तुमच्याकडे केशर असेल तर किंचितसं केशर तुम्ही त्यात टाकू शकता, किंवा नसेल तर तुम्ही फूड कलर सुद्धा टाकू शकता। आपण फूड कलर 2 थेंब टाकत आहोत, जास्त घालायचा नाही, अगदी 2 थेंब घालायचा आहे आणि पाक व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। आपण तार परत एकदा चेक करूयात, बघा, ही जाड तार येत आहे। आता आपण जे बदाम सोलून घेतले होते ते आपण मिक्सरवर
त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। त्यात अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत। आपली फाईन पेस्ट झालेली आहे। आपण ती आता एका भांड्यात काढून घेऊयात। बघा, ही फाईन पेस्ट आपली एकदम मऊ झालेली आहे। आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे, ते गरमही झालेलं आहे। त्यात आपण जी बदामाची पेस्ट बनवलेली होती ती परतायची आहे। गॅस स्लो करायचा आहे। आपण ही पेस्ट स्लो गॅसवर अगदी 2-3 मिनिटांसाठी परतायची आहे, कारण ती बनवताना आपण त्यात थोडं पाणी घातलं होतं। ते पाणी त्यातनं निघून जावं यासाठी आपण 2-3 मिनिटांसाठी सतत पॅनवर परतत राहणार आहोत। हात सतत चालवत ठेवायचा आणि गॅस स्लो ठेवायचा। आपण ही नुसतीच पेस्ट परतत राहणार आहोत, म्हणजे ती खाली चिकटणार नाही। तीन मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलंही आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि मिश्रण परत ढवळायचं आहे। आपण आता यामध्ये साखरेचा जो पाक केलेला आहे तो घालायचा आहे आणि सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळ्या गुठळ्या मोडून टाकायच्या आहेत। आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे, ते आपण सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली पॅनला चिकटणार नाही आणि घट्ट होईल। आपण फ्लेम थोडी वाढवूयात। मिश्रण अजूनही पातळ आहे। आपण गॅस थोडा मोठा करूयात आणि सतत ढवळत राहूयात। मिश्रण स्पॅच्युलामध्ये घेऊन वरून खाली पडतं का ते पाहायचं। जर बघा, हे पडत नाही आहे, जर ते पडत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करूयात। आपण आता एक ताटली घ्यायची आहे आणि त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे। आपण पॅनमधलं मिश्रण त्या ताटलीवर काढणार आहोत। तुमच्याकडे जर चौकोनी ट्रे असेल तर तुम्ही ट्रे घ्या, त्यामध्ये बटर पेपर घाला आणि त्यावर साजूक तूप लावा आणि त्यावर मिश्रण टाकून त्याला व्यवस्थित चारी बाजूने थापून घ्या। सर्व मिश्रण आपलं ताटावर काढून झालेलं आहे। आता एक वाटी घेऊन त्याला बुडाकडे साजूक तूप लावायचं आहे आणि त्या वाटीने सर्व मिश्रण ताटलीमध्ये थापायचं आहे। आता हे मिश्रण आपण रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे आणि त्यानंतर ते आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे।
बदाम कतली आपली फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट झालेली आहे। आता आपण त्याचे तुकडे करूयात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा। अशी ही अप्रतिम चवीची, जिभेवर ठेवताच विरघळणारी परंतु अजून खावीशी वाटणारी बदाम कतली।